एकतत्वम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत श्री एकतत्वम डिव्हाइन यातल्या आजीच्या गोष्टी याचा भाग 9 घेऊन मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्यासमोर उपस्थित आहे. आजीच्या गोष्टी हे ऐकायला सुद्धा किती छान वाटतं ना. कसं आहे माहिती का की माणूस हा जास्त करून अनुकरणप्रिय आहे. कुठल्याही मुलीला असं सांगायला लागत नाही की बाबा स्वयंपाकात तो आमटी करताना इतकंच तेल घाल, इतकीच मोहरी घाल, इतकंच जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते तसे घाल, असं सांगायला लागत नाही किंवा शिकवायला लागत नाही किंवा त्याचं परिमाण द्यायला लागत नाही. का माहिती आहे का हो? कारण ती मुलगी लहानपणापासूनच आपसूक आपली आई आपली आजी कसं करत आली हे बघत असते आणि त्याचं अनुकरण करत असते. याचा अर्थ काय माहिती आहे का की माणूस हा अनुकरण प्रिय आहे. तर आमच्या लहानपणी काय व्हायचं की बाकीची प्रलोभनं जास्ती नसल्यामुळे सकाळी शाळा वेळा सगळं झाल्यानंतर संध्याकाळी थोडं खेळल्यानंतर ज्याला दिवे लागण्याची वेळ असं प्रचलित आहे नाव, त्या दिव्या लागण्याच्या वेळेस आई आपला दिवा लावायची, आपसूक ती म्हणायला लागायची शुभम करोती. ती म्हणायला लागल्यानंतर आम्हीही म्हणायला लागायचो पाढे पर्वचा. या सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्या काळात जेवणही लवकर व्हायचे. जेवल्यानंतर आपण लगेच तर काही झोपत नाही, मग अभावितपणे आपण आजीच्या जवळ जायचो आणि आजी गोष्ट सांगायला लागायची. आणि माहिती आहे का, या सगळ्या गोष्टी प्रबोधनपर असायच्या की त्याच्यातून नकळत तुमच्यावरती संस्कार व्हायचे. आता काय झालं, हळूहळू आमच्या वेळेचा काळ संपला. आता प्रत्येकाची जीवनमान बदललेलं आहे आणि त्यामुळे काय झालं की ह्या गोष्टी हळूहळू ऱ्हास पावायला लागलेल्या आहेत आणि मग त्याचं महत्त्व आणि हे सगळं कमी झालेलं आहे. मग असं त्याच्यात काय आहे असं आपोआप म्हटलं जातं. आपण ते किती चुकीचं आहे माहिती आहे का, त्याच्यातच सगळ्या काहीतरी गोष्टी असतात. आता थोडक्यात सांगायचं ना तर आपल्या हिंदू किंवा सनातन धर्म आहे ना, हा ऊर्जेला, हा तेजाला हा जास्त मानणार आहे. तुम्हाला माहिती आहे का की जी पंचमहाभूतं आहेत म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, त्यांना आपण पहिल्यापासून पूजतोय, त्यांना देवत्व दिलेलं आहे. साधं बघा ना की सूर्यवरती आल्यानंतर तो एक चैतन्य आणत असतो. एक तुम्हाला माहिती आहे का, आपला कुठलाही सण हा दिवसाच्या सुरुवातीने होत असतो. मुहूर्तावर किंवा सूर्य उदय जेव्हा होतो तेव्हा आपल्या सणाची सुरुवात होते. तर आता असं वाटलं की मी आजीच आहे आणि मी आजीच्या गोष्टीच सांगते. तर आता काय होतंय की फाल्गुन म्हणजे सनातन धर्माचे चैत्र ते फाल्गुन असे 12 महिने. त्याचा आता फाल्गुन सुरू झालेला आहे. फाल्गुन आपण होळी साजरी केली, रंगपंचमी साजरी केली. आता फाल्गुन संपून हळूहळू आपण नववर्षाला सुरुवात करणार आहोत. आपण तुम्ही बघा ना 31 डिसेंबरला आपण काय करतो, सगळेजण जमतो, छान पार्टी करतो, 12 वाजता केक कापतो, नंतर फटाके उडवतो. त्याच्यानंतर सुद्धा आपण ती रात्र जागवतो. आणखी साधारण 3-4 वाजायला आले की जे आपल्या शरीर धर्मानुसार आपल्याला झोप ही गरजेची असते, मग आपण काय करतो, साधारण 4-5 वाजता घरी येतो. आणखी डोळ्यावर एवढी झोप आलेली असते की आपण झोपतो. म्हणजे काय करतो की त्या नववर्षाचं स्वागत हे आपण आनंदात करतो का? नाही, आपण झोपून स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे आपला धर्म जो आहे ना, तर त्याच्या ह्याच्यात अतिशय शिस्तबद्ध सगळ्या गोष्टी आहेत की आज समजा प्रतिपदा आहे, आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे, तर बायका लोक उठतात, सडा सारवण करतात, रांगोळ्या घालतात दाराभोवती, नंतर लवकर आपलं सगळे आन्हिका आवरून छानपैकी स्वयंपाकाला राहतात. आणखीन पुरुष लोक काय करतात, ते बहुतेक बघा ना की तुम्ही घरात गीत रामायणाच्या वगैरे अशा हे सुरू असतात. असं छान मंगल वातावरणात आपला दिवस सुरू होतो. तर आपण त्याच्यात ना अजून एक गोष्ट पण करतो बरं का. चैत्र पाडव्याला आपण गुढी उभारतो. तर ती गुढी का उभारली जाते ह्याचं मला असं वाटलं की ह्याची तुम्हाला काहीतरी एक गोष्ट सांगावी. तर मी आता ती गोष्ट सांगते. काय झालं
की वसू नावाचा एक खूप मोठा राजा होता. अतिशय सत्शील, अतिशय प्रामाणिक, अतिशय निर्मळ मनाचा आणि प्रजेवरती अतिशय मुलाप्रमाणे प्रेम करणारा असा तो राजा होता. पुष्कळ वर्ष त्यांनी राज्य केलं. कसं आहे ना, माणूस सारखं एक रुटीन चाललेलं असल्यानंतर तो थकतो त्या रुटीनला, कंटाळतो की नाही बाबा आता हे मी खूप राज्य केलं, खूप काही केलं, आता मी माझ्या स्वतःसाठी काहीतरी मिळवण्यासाठी म्हणून मी काहीतरी करतो असं म्हणून त्याने काय केलं की तो तपश्चर्याला निघून गेला. भरपूर तपश्चर्या केली. भरपूर तपश्चर्या केल्यानंतर इंद्रदेव त्याला प्रसन्न झाले आणि इंद्रदेव म्हणाले की राजा, की मला मान्य आहे की तू तुझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी, स्वतःच्या अजून आत्मोन्नतीसाठी तू हे सगळं जपजाप्य करतोयस, पण काय माहिती आहे का की तुझं विहित कर्म जे आहे ना ते तुझं राज्य सांभाळणं आहे. तर तू केलास, एवढी तपश्चर्या खूप केलीस, आता परत तू राज्याकडे जा आणि परत ते राज्य अतिशय चांगलेपणाने राज्यकारभार कर. पण तुझ्या ही जी तपश्चर्याने मी प्रसन्न झालेलो आहे आणि म्हणून मी तुला काही गोष्टी भेट देते. आणि म्हणून त्यांनी काय केलं की एक मोठी बांबूची काठी दिली, त्याच्यानंतर वैजयंती माला दिली, आणखीन एक विमान दिलं. ते घेऊन राजा त्याच्या राज्यात आला आणि त्यांनी काय केलं की त्याच्या राजवाड्याच्या समोर ती बांबूची काठी ती नुसती न ठेवता ती त्यांनी सजवली बरं का. म्हणजे त्या बांबूच्या काठीला त्यांनी आंघोळ घातली, छानपैकी अत्तर वगैरे लावलं, नंतर हळदी कुंकाची बोटं लावली. नंतर काय केलं की त्याला एक रेशमी वस्त्र बांधलं. ते वस्त्र बांधताना त्याच्यात कडुनिंब, नंतर बत्ताशाची माळ, नंतर फुलांची माळ, असं सगळं त्यांनी छान बांधलं आणि त्याच्यावरती एक चांदीचा गळू असा पालथा घातला. आणखीन ती काठी त्यांनी जमिनीत रोवून आपल्या राजवाड्यासमोर ठेवली. आणि संध्याकाळ झाल्यानंतर अतिशय मनोभावे त्याची हे केली, पुनरागमनायाचं म्हणलं, आणखीन ती गुढी उतरवून ठेवली. आणि तेव्हापासून आपल्या धर्मात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याला म्हणून गुढी उभारतो. या गुढीचा रामाशी संबंध आहे बरं का. तो कसा? श्रीराम अयोध्येत परत आला तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजे चैत्री पाडवा होता. 14 वर्षानंतर आल्यानंतर काय त्याचं जंगी स्वागत झालं असेल. तर सगळीकडे गुढ्या तोरणं उभारली गेली, सगळे आनंदात होते, सगळ्यांनी रस्ते धुतले, रांगोळ्या काढल्या आणि रामाचं अतिशय खूप मोठ्या जंगी स्वागत केलं. ह्याच्यात सुद्धा एक गमतीदार गोष्ट आहे बरं का, मी तुम्हाला सांगते. तर राम, लक्ष्मण, सीता, त्यांच्याबरोबर आलेले विभीषण, हनुमान हे सगळे रस्त्याने चालले होते. मंगलवाद्य वाजत होती, तुताऱ्या वाजत होत्या, नगाडे वाजत होते, वाटेनी सुवासिनी त्यांना ओवाळत होत्या, पुष्पवृष्टी होत होती. लोक खूप आनंदात दुतर्फा उभी होती. राम प्रत्येकाला अभिवादन करत 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 पुढे चालले होते, खूप आनंदात होते. बघत होते की सगळ्या घरावरती गुढी तोरणं उभारलेली आहेत, छान छान नवीन नवीन अशा वस्त्रांनी गुढ्या उभारल्या गेलेल्या आहेत. जाता जाता त्याच्या एक लक्षात आलं की त्या सगळ्या गुढ्यातून एक गुढी अशी आहे की ज्याला मलिन वस्त्र लावलेलं आहे. रामाचं मन शंकित झालं की असं काय असेल, का मलिन वस्त्र लावलेलं असेल. तर रामाने रथातून चाललेल्या होत्या त्या सारथ्याला म्हटलं जरा थांब. राम खाली उतरले आणि जिथे ते मलिन वस्त्र लावलेलं होतं त्या घरात गेले बरं का. तिथे आजोबा होते. त्यांनी आजोबांना नमस्कार केला आणि आजोबांना विचारलं की आजोबा, मी सगळीकडे चाललेलो होतो, बघत होतो, सगळीकडे गुढ्या उभारलेल्या आहेत, आपणही गुढी उभारली आहे, पण त्याला एक मलिन वस्त्र लावले, काही तुम्हाला अडचण आहे का? मी तुम्हाला तुमची काय सेवा करू, तुम्हाला काय मदत करू? तर त्या आजोबा मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, श्रीरामा, तू आलास, मला सगळं करून पावलं रे, पण काय माहिती आहे का की मला खूप इच्छा असून सुद्धा मला तुझं दर्शन घ्यायला रस्त्यापर्यंत येता येत नव्हतं, कारण माझे आता पाय आणि शरीर माझं साथ देत नाही रे, मला तेवढं चालता आलं नसतं, पण मला तुझं दर्शन तर घ्यायचं होतं.
तर मग मी दर्शन कसं घेणार? म्हणून मला ही कल्पना सुचली की मलिन वस्त्र बघितलं गुढीचं की माझा राम निश्चित मला भेटायला येईल. आणखीन असं म्हणून आजोबांनी त्याच्या पायावर लोटांगण घातलं आणि म्हणाला की धन्यवाद रामा, तू माझ्यासाठी इथपर्यंत आलास आणि त्याच्यामुळे मला तुझं दर्शन झालं. तर आता मी चैत्री पाडव्याचं म्हणजे गुढीपाडव्याचं महत्त्व सांगणाऱ्या 2 गोष्टी सांगितल्या. ह्या 9 एप्रिलला गुढीपाडवा आहे. आपण सगळ्यांनी मिळून छान छान गुढ्या उभारूयात बरं का. तर आता ही गुढी कशी उभारायची? तर आपण एक बांबूची काठी घ्यायची, त्याला आंघोळ घालायची, त्याला अत्तर लावायचं, त्याला गंध लावायचं, हळदी कुंकू लावायचं, नंतर त्याच्यावरती एक रेशीम वस्त्र छान लावायचं, कडुलिंबाचा पाला लावायचा, नंतर बत्ताशाची जी गाठी असते ना ती लावायची, हार लावायचा आणि त्याच्यावरती एक चांदीचा टोप उपडा घालायचा. आणखी ती गुढी आपल्या घराच्या दारासमोर उभी करायची बरं का. आणि संध्याकाळी सन्मानपूर्वक ती गुढी शांतपणे उतरून ठेवायची. तर मला अगदी खात्री आहे की आपण सगळे मिळून हा गुढीपाडवा चांगल्या तऱ्हेनं साजरा करणार आहोत. आता ह्याच्यात जे काय गुढीपाडव्याच्या वेळेस जे काय कडुनिंब वापरलं जातं किंवा हे शकसंवत्सर किंवा एक नवीन वर्षाची सुरुवात होते, तर त्याची जी काय गोष्ट आहे ती मी पुढच्या भागात सांगेन बरं का. तर श्रोते हो, आजची कथा आपल्याला कशी वाटली हे आपण निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बरं का. अजून काही नवीन कुठल्या गोष्टी ऐकायच्या असतील तेही जरूर लिहा. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रामो राज्यमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दास्योऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम्